अनेकदा आपण पाहतो की एखादी खूप मोठी वैचारिक चळवळ किंवा एखादी भव्य संस्था अचानक कोसळते. हो, वरवर पाहता आपल्याला असं वाटतं की बाहेरच्या कोणत्या तरी मोठ्या शत्रूने त्यांना हरवलं असेल. अगदी. पण जेव्हा आपण याचा खोलभर अभ्यास करतो तेव्हा एक वेगळंच सत्य समोर येतं. म्हणजे हे मोठे डोलारे बाहेरच्या वादळामुळे नाही, तर आतल्या एका अत्यंत सूक्ष्म न दिसणाऱ्या वाळवीमुळे कोसळतात. आणि ही वाळवी इतक्या शांतपणे काम करते की जेव्हा इमारत कोसळते ना, तेव्हाच तिच्या अस्तित्वाची खरी जाणीव होते. खरंच. नमस्कार. सनातन शास्त्रमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपला आजचा हा वैचारिक प्रवास म्हणजे प्राचीन वैदिक शहाणपण आणि आजचे आधुनिक जीवन यांचा एक अत्यंत सुरेख संगम आहे. नक्कीच. आणि हा एक खूप महत्वाचा विषय आहे. होय, कारण ही केवळ एक वरवरची चर्चा नाहीये. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रेरित झालेली अ मॉडर्न मॅन्युअल फॉर सिव्हिलायझेशनल रेव्होल्यूशन म्हणजेच नागरी क्रांतीसाठी तयार केलेली ही एक आधुनिक मार्गदर्शिका आहे. अगदी बरोबर. आणि आज आपण मिशन ओव्हर इगो म्हणजेच अहंकारापेक्षा ध्येय मोठे या अत्यंत महत्वाच्या तत्वावर सखोल चर्चा करणार आहोत. हो, कारण कोणतीही मोठी क्रांती साध्य करण्यापूर्वी ती कशामुळे नष्ट होऊ शकते हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. खरं तर जोवर आपण हा अंतर्गत धोका ओळखत नाही तोवर आपण आपल्या कार्याचा पाया भक्कम करू शकत नाही. बरोबर. तर मग आपण याच्या मुळाशी जाऊया. सर्वसाधारणपणे जेव्हा अहंकार किंवा इगो हा शब्द वापरला जातो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? म्हणजे बऱ्याचदा एखादा अत्यंत गर्विष्ठ माणूस जो कायम स्वतःची स्तुती करत असतो असंच चित्र उभं राहतं. हो ना. पण आपण जर आजच्या काळाचा विचार केला, समजा एखाद्या ऑफिसमधील टीम प्रोजेक्ट असेल किंवा सोशल मीडियावरील एखादी वैचारिक मोहीम असेल, तिथे काम तर उत्तम झालेलं असतं, पण शेवटी वाद कशावर होतात? क्रेडिट कोणाला मिळणार यावर? अगदी. म्हणजे मी इतकी मेहनत केली पण सर्वांसमोर माझं नाव का नाही आलं, हा प्रश्न त्या मूळ कामापेक्षा मोठा होऊन बसतो. होय, हे खूप सामान्य आहे. मग इथे मला एक प्रश्न पडतो. जेव्हा माणूस एवढे कष्ट घेतो तेव्हा आपल्या कामाचं कौतुक व्हावं असं वाटणं अत्यंत नैसर्गिक आहे. मग हा अहंकार नेमका कुठे सुरू होतो? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि या प्रश्नातच सगळं गुपित दडलेलं आहे. कारण मगाशी आपण म्हटलं तसं अहंकार नेहमीच काही मोठा किंवा स्पष्ट दिसणारा नसतो. तो अत्यंत सूक्ष्म रूपात दडलेला असतो. अच्छा, म्हणजे तो ओळखताही येत नाही सहज? अगदी. जेव्हा माझ्या प्रयत्नांची दखल घेतलीच पाहिजे ही भावना मूळ कामावर वरचढ होते तेव्हा तिथे अहंकार सुरू होतो. आणि यातली सर्वात धोकादायक गोष्ट कोणती माहितीये? कोणती? स्पिरिच्युअल इगो म्हणजेच आध्यात्मिक अहंकार. बाप रे, आध्यात्मिक अहंकार हे ऐकायला खूपच विरोधाभासी वाटतंय. कारण अध्यात्म तर अहंकार नष्ट करायला शिकवतं ना? होय, पण हेच तर या वाळवीचं सर्वात प्रगत रूप आहे. मला इतरांपेक्षा जास्त ज्ञान आहे किंवा माझे विचार इतरांपेक्षा जास्त शुद्ध आहेत, ही भावना देखील अहंकाराचंच रूप आहे. म्हणजे आपण नकळतपणे स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो. अगदी. समजा एकाच सामाजिक ध्येयासाठी काम करणाऱ्या दोन व्यक्ती आहेत, पण एकाला त्यातून परिणाम हवा असतो आणि दुसऱ्याला प्रसिद्धी हवी असते. तिथे मग संघर्ष होणारच. कारण एकाला इमारत बांधायची असते आणि दुसऱ्याला फक्त त्या इमारतीवर स्वतःच्या नावाची पाटी लावायची असते. हां, आणि या पाटी लावण्याच्या नादात इमारतीच्या पायाकडे दुर्लक्ष होतं. याच कारणामुळे अनेक मोठ्या चळवळी नष्ट होतात. म्हणजे कोणत्याही कार्याला बाहेरच्या शत्रूंची गरजच नाही, आतले हे इगोस त्यांना उखडायला पुरेसे आहेत. पण मग जर हा सूक्ष्म अहंकार इतका धोकादायक आहे तर यावर मात कशी करायची? याचं सर्वात मोठं आणि जिवंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. हो, त्यांच्या जीवनातला संघर्ष आठवला की खरंच अंगावर काटा येतो. त्यांचा इतका अपमान झाला, त्यांना एकाकी पाडलं गेलं, तुरुंगात डांबलं गेलं. आणि तरीही ते खचले नाहीत. हेच मला खूप आश्चर्यकारक वाटतं. आजच्या काळात आपण बघतो सोशल मीडियावर एखादी नकारात्मक कॉमेंट आली तरी लोक खचतात. मग सावरकर ह्या सगळ्या भयंकर छळातून कसे टिकून राहिले? यामागे एक अत्यंत साधं पण प्रभावी मानसशास्त्र आहे आणि ते म्हणजे मिशन किंवा ध्येय. सावरकरांचं जीवन मी, माझा सन्मान किंवा माझा अपमान या कल्पनेभोवती फिरतच नव्हतं. म्हणजे त्यांचा फोकस पूर्णपणे वेगळा होता. होय, ते एका अत्यंत मोठ्या ध्येयाला वाहिलेले होते. जेव्हा ध्येय इतकं मोठं असतं तेव्हा कोणी अपमान केला तरी फरक पडत नाही. काम पुढे जाताय का हा एकमेव प्रश्न तिथे महत्वाचा ठरतो. आणि हे खूप अवघड आहे हा, स्वतःला बाजूला ठेवून फक्त कामाचा विचार करणं. अवघड आहे पण अशक्य नाही.
ध्येय जेव्हा हृदय, अगदी खोलवर हृदय त्यात कोरलेलं असते, तेव्हा बाहेरील गोष्टींचा किंवा अपमानाचा अजिबात त्रास होत नाही. क्या बात आहे. हृदय हे अगदी योग्य ठिकाणी वापरलं तुम्ही. म्हणजे ती जागाच अहंकाराने नाही तर ध्येयाने घेतलेली असते. अगदी बरोबर. पण इथे एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. सावरकरांच्या काळात जो संघर्ष होता तो राजकीय होता, थोडा स्पष्ट दिसणारा होता. पण आज आपण एका नव्या युगात जगत आहोत. हो, आजची परिस्थिती खूप वेगळी आहे. आपण आता अशा एका व्यवस्थेत आहोत ज्याला व्हॅलिडेशन इकॉनॉमी म्हणतात, जिथे अहंकाराला रोज पद्धतशीरपणे खतपाणी घातलं जातं. आणि हे खतपाणी लाईक्स आणि फॉलोअर्सच्या रूपात मिळतं. अगदी. आजकाल लाईक्स म्हणजेच स्वतःची किंमत आणि फॉलोअर्स म्हणजेच आपली ओळख बनली आहे. मला इथे संगीताचे एक रूपक वापरायला आवडेल. सांगा ना. समजा एखादा संगीतकार आहे जो स्वतःचा खरा धर्म विसरून फक्त प्रेक्षकांना जे आवडेल, ज्यावर टाळ्या मिळतील तेच संगीत वाजवू लागतो. तेव्हा तो त्याच्या कलेचं मूळ रूप गमावतो. बरोबर. पण मग इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर आपण लोकांना आवडेल असे बोललो नाही आणि आपले फॉलोअर्स कमी झाले, तर आपल्या चांगल्या विचारांचा प्रसार कसा होणार? हां, आजच्या काळातील सर्वात मोठा प्रश्न आहे. पण याचं उत्तर खूप मार्मिक आहे. जेव्हा आपण लोकांच्या पसंतीसाठी सत्य सांगण्याचं टाळतो, तेव्हा आपण आपल्या मूळ संदेशात भेसळ करतो. म्हणजे? आपण पोच वाढवण्याच्या नादात मूळ रस्ताच विसरतो. होय. आणि हेच ते ठिकाण आहे जिथे अहंकार शांतपणे आपल्या अभिव्यक्तीवर नियंत्रण मिळवतो. लोकांचं लक्ष वेधून घेण्यापेक्षा जे योग्य आहे ते करत राहणे हाच खरा योग आहे. योग म्हणजे इथे तुम्ही योग या शब्दाचा खूप व्यापक अर्थाने वापर करत आहात. अगदी. योग म्हणजे केवळ आसने नव्हेत, तर आपल्या ध्येयाशी आणि सत्याशी एकरूप होणे. हे खूपच खोल आहे. पण मग या व्हॅलिडेशन इकॉनॉमीच्या जाळ्यातून बाहेर कसं पडायचं? याचं उत्तर आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये हजारो वर्षांपूर्वीच दिलेलं आहे. जसं? बागकामाचं रूपक आपण बऱ्याचदा देतो. जसे आपण जमिनीत बी पेरतो आणि त्याला पाणी देतो. बरोबर. पण आपण रोज ते उकरून पाहत नाही की ते किती वाढले. तसंच आपलं काम असावं, नाही का? हे अगदी अचूक उदाहरण आहे. भगवद्गीतेतील शिकवणही हेच सांगते. कर्मण्यवाधिकार असते. हा श्लोक आपल्याला माहीतच आहे. हो, म्हणजे फळाची अपेक्षा न करता काम करत राहणे. होय, यालाच आपण डिटॅचमेंट किंवा अलिप्तता म्हणतो. पण अलिप्तता म्हणजे भावनाशून्य होणे नाही बरं का. मग नेमकं काय? अलिप्तता म्हणजे पूर्ण क्षमतेने काम करणे, पण परिणामांची किंवा कौतुकाची अपेक्षा न ठेवणे. जसे जुने ऋषीमुनी यज्ञामध्ये मंत्र म्हणतात. अच्छा. ते मंत्र म्हणतात त्यातील शुद्धतेचा संबंध ब्रह्मा आणि आत्मा यांशी असतो. तिथे कोणताही दिखावा नसतो. बापरे, हे खूपच सुंदर आहे. मंत्र म्हणतात आणि त्याचा संबंध थेट ब्रह्मा आणि आत्मा यांच्याशी असतो. म्हणजे तिथे कोणाला खुश करायचा हेतू नसतो. अगदी तसंच. आणि जेव्हा काम असं अलिप्ततेने केलं जातं, तेव्हा तिथे अहंकाराला जागाच उरत नाही. पण मग हे तत्वज्ञान दैनंदिन जीवनात कसं अंमलात आणायचं? ऐकायला हे खूप छान वाटतं, पण प्रत्यक्ष सुरुवात कुठून करावी? यासाठी आपण 4 सोपे आणि व्यावहारिक उपाय पाहूया. पहिला उपाय म्हणजे आपला रिस्पॉन्स मोजणे थांबवा. म्हणजे पोस्ट टाकल्यावर लगेच लाईक्स तपासणं थांबवणं? होय, त्याऐवजी स्वतःला विचारा, हे सत्य होते का आणि हे उपयोगी होते का? छान. आणि दुसरा उपाय? दुसरा उपाय थोडा कठीण आहे. असे काम करा जे कोणीही पाहत नाही. कोणीही पाहत नाही म्हणजे नेमकं काय? म्हणजे सखोल रिसर्च, वाचन किंवा विचार करणे. जसे एखाद्या रिकाम्या कॅनव्हासवर पांढरा रंग शांतता देतो, तसे हे न दिसणारं काम आंतरिक ताकद देते. वा, पांढऱ्या रंगाचं हे उदाहरण खूपच अर्थपूर्ण आहे. कारण या न दिसणाऱ्या कामाला कोणी दाद देत नाही. तिथे अहंकार पोसला जात नाही. बरोबर. आता तिसरा उपाय, गैरसमज स्वीकारण्याची तयारी ठेवा. म्हणजे चांगले काम करताना सगळेच समजून घेतील असं नाही. अगदी. लोक शंका घेतील, पण आपली मानसिक ताकद हवी ते पचवण्याची. आणि चौथा सर्वात महत्वाचा उपाय, रोज स्वतःला उद्देश आठवण करून द्या. मी हे का करत आहे हा प्रश्न रोज स्वतःला विचारणं. होय. आणि जेव्हा आपण हे उपाय अंमलात आणतो, तेव्हा कामाशी आपला एक खरा ऋणानुबंध तयार होतो. ऋणानुबंध हा शब्द खूपच जिव्हाळ्याचा आहे. आणि हा ऋणानुबंध प्रसिद्धीने मोजता येत नाही. इथूनच खऱ्या अर्थाने ज्ञान प्राप्त होते. मला वाटतं हे ज्ञान केवळ कामाची पद्धत नाही, तर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. नक्कीच. या चर्चेचं सार सांगायचं झाला तर अहंकाराला स्वतःला जगासमोर दाखवायचे असते, तर ध्येयाला पूर्ण व्हायचे असते. आणि आपण या दोन्ही गोष्टी एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही. अगदी बरोबर. आजच्या या चर्चेनंतर मला एक खूप महत्वाचा विचार सर्वांसमोर मांडावासा वाटतो. सांगा ना.
जेव्हा ध्येय तुमच्यापेक्षा मोठे होते तेव्हा तुमच्या मर्यादा आपोआप लहान होऊ लागतात. आजच शांतपणे विचार करा की तुमचे सध्याचे प्रयत्न तुमचं ध्येय मोठे करत आहेत की तुमचा अहंकार. हा विचार खरंच आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. नक्कीच. जर आजच्या या चर्चेतून मिळणाऱ्या ज्ञानाचा आपल्याला खऱ्या अर्थाने फायदा झाला असेल तर अहंकार बाजूला ठेवून हे विचार इतरांसोबत नक्की शेअर करा. होय, आणि या प्रवासात जोडले जाण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या. या नागरी क्रांतीच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तसेच कॉमेंट करून नक्की सांगा की तुमच्या आयुष्यातील ते मोठे ध्येय कोणते आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत पाहत रहा सनातन शास्त्र. धन्यवाद.